तर मंडळी पाऊस फारसा गेलेला आहे. मंदिरातले काही शॉट मी माझ्या मोबाईलवर रेकॉर्ड केलेत, तर तुम्हाला ते दाखवीनच. लेट मी जस्ट ॲडजस्ट माय कॅमेरा. तर आता कुणकेश्वरच्या मंदिर परिसरात मी फिरतो आहे. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता आपलं कुणकेश्वर लिहिलं आहे. एक सेकंड होल्ड करा, मी तुम्हाला दाखवतो. आपलं कुणकेश्वर. आता हे आपलं पाहिजे होतं की आपलं कुणकेश्वर, आपलं कुणकेश्वर असं मालवणी भाषेतलं पाहिजे होतं. हे तुम्ही कमेंट करून सांगा. माझ्या मते तर मालवणी भाषेतलंच पाहिजे होतं. तर हे मंदिर परिसर आहे. माझ्या मागे पाहू शकता बाहेर मस्त डोंगर. त्या साईडला माझ्या मागे मंदिर आहे. मंदिर हां या साईडला आहे. आणि पाठी जर तुम्ही पाहिलात तर इथे लोकांच्या बसण्याची व्यवस्था. बसणं म्हणजे तो बसणं नाही हो, नॉर्मल बसायचं, एन्जॉय द इव्हनिंगवाला बसणं. त्याची अवस्था नाही, सॉरी, त्याची व्यवस्था केलेली आहे. आणि ह्या दिशेला तुमचा समुद्र. तर असा काहीसा शॉट येतो हा. हे बघा मी पॅन करतो हे. त्याच्यानंतर इथून मस्त तुम्ही समुद्र, संध्याकाळ तुमची दुपार जी काही आहे ते एन्जॉय करू शकता. इथे पण काही बाकडे ठेवलेत. तर असं हे आपलं कोकण तुमच्या आगमनाची, तुमच्या विजिटची वाट पाहत आहे. तुम्ही या, कोकण एन्जॉय करा, कुणकेश्वर एन्जॉय करा, देवगड एन्जॉय करा, मासे एन्जॉय करा, गणपतीपुळे एन्जॉय करा, कशेळी एन्जॉय करा. पण जे काही करा प्लीज कोकण माझं खराब नका करू. आपलं कोकण जे खराब नका करू. तुम्ही सांगा, अशा या सुंदर अशा कोकणात आपल्याला नाणारची गरज आहे. आपल्याला कुठच्याही प्रकल्पाची गरज नाही आहे. गरज आहे तर टुरिझम वाढवण्याची गरज आहे. जसं मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत राजसाहेब ठाकरे बोललेले की कोकणात हॉटेलं वाढवा, इंग्लिश बोलणारी लोकं वाढवा, आपल्या कोकणी मुलांना इंग्लिश आलं पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर वाढवा, जेणेकरून टुरिझम येईल. आणि जेवढं पैसा कोकणाला ते नाणारसारखे थर्ड क्लास प्रकल्प देतील त्याच्यापेक्षा जास्ती पैसा कोकणाला, कोकण पण वाचवून, त्याचं सौंदर्य वाचवून टुरिझम देऊ शकतो. गोव्यात काही नाही हो, गोवा खूप झाला आहे. गोवा इज डन, गोवा इज ओके. पण जर सौंदर्य, ग्रीनरी पाहायची असेल तर माझ्या कोकणात या. मुंबईला आपल्याला अथांग समुद्र लाभला आहे, पुण्याला मस्त मस्त नद्या लाभल्या आहेत. पण कोकण अशी एकच जागा आहे जिथे समुद्रही आहे, डोंगरही आहेत, दऱ्याही आहेत आणि नदीही आहे. तर आपल्या कोकणात सगळं काही आहे. मासेही आहेत, चांगलं व्हेज प्रकारचं जेवणही मिळतं, जैन जेवणही मिळतं. तुम्ही या आणि माझ्या कोकणाला एन्जॉय करा. हे बघा, नाणार नको, टुरिझम पाहिजे. प्रकल्प नको तर विकल्प पाहिजे. त्याचा विकल्प हा आहे की टुरिझम कम.